प्रतीक जावरेला किडनॅप केलं आणि त्याची एमटी घेऊन मी फरार झालो. आता ते झालं असं की मी गुढीपाडव्याच्या दिवशी लखमाजी महाराजच्या यात्रेत आलो होतो. यात्रेतून महाराजांचे दर्शन करून घेतले. त्याच्यानंतर पाण्यानं काय हाल केला ते मी मागच्या पार्टमध्ये टाकेला. कोणी पाहिलं नशील तर एक वेळा पाहून घ्यायचा आणि तेवढं फॉलो पण करून घ्यायचा. यात्रेतून घरी जायला निघालो होतो तेवढ्यात जावरे पाटलाचा फोन आला. मी अकोटले आलो जात होती, येऊन आपले भांडणं झाले, तुम्ही लवकर या. मग काय पाहणं पडते, हवेच्या स्पीडनं गाडी आणली आणि येऊन पोहोचलो आम्ही अकोटा. अतिशय येऊन पाटलाले फोन लावला, थांबानं जर 5 मिनिटात आलो असतो. पण कशाचं काय रे भाऊ, 5 मिनिटं करू करू एका घंट्यानं प्रकट झाली. यालेच म्हणतात झाकटपळे माणसं. अतिशय त्याच्यासोबत थोडंसं बोलचाल केली. त्याच्यानंतर म्हणत जात की चला आपल्याला भांडणं करायला जायचं. त्याला म्हटलं तुम्ही समोर जा, तुमची एमटी घेऊन मी मागून येतो. ततून पाटलाची एमटी काढली आणि 360च्या स्पीडनं एमटीला घेऊन मी आलो स्वास्तिक मेन शॉपवर. अतिशय या दुकानाची ओपनिंग होती आणि त्याच ओपनिंग साठी आम्ही अति आलो. रिबिन कट केल्यानंतर दुकानाच्या अंदर आलो. त्याच्यानंतर सर्व क्रिएटर लोकांचा 10-10चा एक फोटो काढून घेतला. त्याच्यानंतर अतिशय आपल्याला आपले प्रेमाचे माणसं भेटले. बाकी मग सचिन भाऊचा विषय तर हार्ड आहे. सर्वांसोबत फोटो व्हिडिओ काढला झाल्यानंतर स्वप्नील भाऊची भेट घेतली आणि निघालो आम्ही सुशीलदाच्या घरी जायला. दुकानाजवळून गाडी काढली आणि आलो डायरेक्ट सुशीलदाच्या घरी. अतिशय येऊन आम्ही अर्धा 1 घंटा गप्पा गोष्टी केल्या आणि फुकटचा चहा पोट भरून पेला. सुशीलदाच्या घराजवळच बजरंगबलीचं मंदिर होतं. अतिशय येऊन दर्शन केलं. दर्शन केल्यावर सुशीलदाचा निरोप घेतला आणि त्याच्यानंतर येऊन पोहोचलो आम्ही जेवण करायला. अतिशय येऊन पोट भरून जेवण करून घेतलं. जेवण केल्यावर पाटील निघाले त्याच्या घरी, आम्ही निघालो आमच्या घरी. चला मग आजच्यासाठी एवढं. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, नशीन आवडला तर फॉलो करा.